मित्रांनो राम राम नमस्कार सगळ्यांना। मित्रांनो पवन सुत हनुमान जिथे जन्मस्थान आहे आपलं हनुमंतरायांचं त्या ठिकाणी आपण भेट द्यायला आलो बरं का। मागच्या व्हिडिओ मध्ये तसं सांगितलं होतं, पण आता नेमकं ऊन एवढं वाढलं मित्रांनो, खूप असं ऊन लागू राहिलं बरं का। पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्की दाखवू आपण। पण आता जे जन्मस्थान वगैरे आहे तिथं छोटस मारुतीरायांचा एक पुतळा बनवलाय बघा, तिथं मूर्ती वगैरे दिसते तुम्हाला। आणि वरती जन्मस्थान आहे मित्रांनो, आणि जिथं सूर्याला गिळायला म्हणजे भूक लागल्यानंतर हनुमंतराव वरती चालले होते बरं का आकाशामध्ये। तर मग अशा ठिकाणी अंजनेरी म्हणून हे गाव आहे, आणि अंजनी हे जन्मस्थान आहे हनुमंतरायांचं। आता बऱ्याच लोकांचा संभव नाही की आंध्र प्रदेश मध्ये जन्मस्थान आहे, असं काही नाही मित्रांनो। आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये संतांची भूमी नाही का, आणि जेवढे पण आपले देवस्थान आहे तर हनुमंतरायांचं मुख्य जे देवस्थान आहे ते अंजनेरी हे ठिकाणी। आणि या ठिकाणी आपण आता थोडस दृश्य बघतोय, आणि हा अंजनेरीचा गड आहे बरं का मित्रांनो। इथं मागच्या बाबांचा व्हिडिओ दाखवला होता आपल्याला। तर चला आपल्याला खालच्या मंदिरात दर्शन करायचं मित्रांनो, आणि ऊन खूप वाढले बरं का। आपण नेमकं लवकर निघालो नाही घरातून। पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्की मित्रांनो आपण वरती जाऊ बरं का। आणि थोडस शिराळाचं निघालं सकाळी, म्हणजे 7 वाजता मित्रांनो इथं पाहिजे आपण हनुमंतरायांचं जिथं शनी मंदिर आहे इथं हवेला ना, या हवे लगत पाहिजे। तर चला हनुमंतरायांचं खालचं दर्शन घेऊ आपण खालच्या मंदिराचं मित्रांनो। श्री सिद्ध हनुमान देवस्थान श्री क्षेत्र अंजनेरी तर हे जन्मस्थान मित्रांनो। आणि इथं हनुमंतरायांकडं हनुमंतराला ज्यावेळेस भूक लागली होती ते फळ खायचं म्हणून सूर्याला खायला जंप केले मित्रांनो, उडी मारली। सूर्यनारायणचं पण तुम्हाला आपण दर्शन देऊ मित्रांनो। बघा कडक असं ऊन पडलं बरं का मित्रांनो, खूप असं तप्त असं ऊन झाले। आणि आज आहे ना, आज यात्रा आहे बरं का निवृत्तीनाथ महाराजांची मित्रांनो। आपण मागच्या व्हिडिओ मध्ये निवृत्तीनाथ त्याच्यामुळे अगोदरच दर्शन करून दिलं होतं आपल्या मित्रांसाठी, कारण गर्दीच्या वेळेस दर्शन होणार नाही म्हणून। बघा मित्रांनो इथं आपण आलोय, आणि बरेच असे पुष्प वगैरे असे नारळ वगैरे ठेवले बघा, आणि कमान वगैरे दिसते आपल्याला। तर चला जाऊया आपण वरती। थोड्याशाच पायऱ्या ओलांडल्यानंतर मित्रांनो आपल्या पुढच्या साईडला जाता येईल बरं का। नको आला आणि दोन्ही साईड ना असे दुकानं वगैरे बरं का मित्रांनो अंजनेरीला स्थानावरती। लाडू वगैरे तुम्ही असं घेऊ शकता, आणि त्या लाटणं वगैरे बघा अशा बऱ्याच अशा वस्तू। हे काय काय माहिती नाही मित्रांनो, खूप वेगळ्याच पद्धतीचा काय काय बजरंगबलीचे गणपतीचे असे डेकोरेशन हनुमान चालीसा वगैरे बघा। झाला जाऊया पुढच्या साईड। मागच्या वेळेस आलो मित्रांनो त्यावेळेस फारच बसवायचं काम चालू होतं बरं का। भरपूर दिवसानंतर आपण आलोय दर्शन करण्यासाठी। बजरंगबली की जय, पवन सुत हनुमान की जय। सियावर रामचंद्र प्रभु की जय। तर इतिहास मुद्रेमध्ये हनुमंतराय शांत बसलेलं म्हणजे जन्मस्थान वगैरे आहे ना, याच ठिकाणी फक्त हनुमंतरायांची ध्यानस्थ मुद्रा बघा इथं समोरच्या साईडला। प्रभू रामचंद्र लक्ष्मण आणि सीतामाई आपले हनुमंतराय इथं बसलेले। असं हनुमंतरायांचा इतिहास मित्रांनो काही इथला। जय श्रीराम। आणि पाठीमागे नवग्रह वगैरे दिसते आपण तुम्हाला। आणि इथं पाठीमागच्या साईडला इकडे समोरच्या साईडला मित्रांनो अंजनेरी गड बरं का। चला तिकडे पण त्या साईडला जायचं आपल्याला। तर असं हनुमंतरायांचं दर्शन वगैरे करून आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करतोय। इथं बरेच नाही पाण्याबद्दल माळ वगैरे पेढे
असे बरेचसे दुकाने दिसते मला बघा. आणि मागच्या वेळेस व्हिडिओ काढत होतो ना ते समोरच्या साईडला गायवत बाबू त्यांचा व्हिडिओ काढला होता आपण. बघू ते यांची भेटगाठ वगैरे होती का नाही. हे व्हिडिओचे 2 भाग बनवू बरं का मित्रांनो आपण, कारण व्हिडिओ मोठे होते ना, मग 2 भागामध्ये आपण रूपांतर करू. सुंदर असं नयनरम्य दृश्य मित्रांनो. इथं बरेच भाविक भक्त आपल्या हनुमंतरायांचं दर्शन वगैरे करू राहिले. चला दर्शन करून आपण खाली जातो मित्रांनो. आपण इथं दुकानावरती मित्रांनो हनुमंतरायांचं दर्शन वगैरे एकदम सुंदर अशी एक गाथा आहे. बरेच भारी भारी गाथा बरं मित्रांनो. बघा जय श्रीराम लिहिलंय, छोट्या गाथा आहे काय मोठ्या गाथा आहे. म्हणजे बाहुलं बघा कसं मित्रांनो. ते छत्रपती महाराजांचं पण आहे, महादेवांचं स्थान आहे. आणि सुंदर सुंदर असं गणपती, बजरंगबली, हनुमंतराय असे सगळ्यांचं इथं उड्डाण करताना एक आहे बघा. समोरच्या साईडला पण भरपूर वस्तू मित्रांनो. चला जाऊया पुढे मित्रांनो. लाटणं पोळपट पण बरं मित्रांनो. आपण इथं मंदिर आहे आपलं हनुमंतरायांचं. इथं एक ट्रॅक्टर इतका सुंदर असं आकर्षण त्याला सजावट केली बरं का मित्रांनो. सगळं सरपंच म्हणून महिंद्रा 575D आहे, पण एकदम सुंदर असं सजावट केली ट्रॅक्टरची. खरंच अशा गाठी वगैरे व्हायच्या बरं का. अजून तेवढ्यासाठी हा बांबू घेतलेला आपण, त्याला बाल्ल्या म्हटलं जातं नाही का. तर असं बाल्ल्या घेऊन आपण गवत व्हायचं काम चालू आहे आपलं बरं का. वडील पण माग पाठी मागे बरं का. आणि भरपूर दम लागतो नाही का. अजून 8 गाठी राहिलंय. म्हणजे समोरच्या पुढच्या साईडला ठेवलंय मित्रांनो गवत वगैरे. तर चला तिथं दाखवू आपण. आणि गायला ना मित्रांनो या वेळेस आहे ना डोंगर वगैरे सुकून जातं नाही का. डोंगर सुकल्यानंतर आहे ना सुंदर असं गवत खायला राहतं मग गायींसाठी. त्या पलीकडच्या साईडला तिथं मित्रांनो त्या खांबापाशी आपल्या जिकडे पपाया, आता पपाया संपल्यावर का मित्रांनो थोडंसंच राहिलं आहे. आणि भरपूर मेहनत करावं लागते मित्रांनो बरं का इथं गाई गिर गाईसाठी. कारण आपला चारा पण थोडासा याच्यात आला, संपट आला तर ना. आणि आता असं आपण गवत मागवलंय रामशी किल्ल्याकडून मित्रांनो विकत येतं बरं काही गवत. बघा अशा पद्धतीने इथं ठेवलेलं आहे. आणि आपण या वांडक्यावरती ना व्हायचं काम चालू आहे आपलं. मित्रांनो नमस्कार. आज आहे ना आपल्याकडे मित्रांनो गवत व्हायचं वगैरे काम चालू आहे बरं का. जे आपल्या जर्सी गायसाठी गवत वगैरे आणलेलं आहे. मग त्याचं असं लाकडावरती ना घेऊन ते लाकडाला बांधून आणि मग ते गवत त्याच्या पेंड्या वगैरे घ्यावं लागतं बरं का मित्रांनो. तर चला जाऊया पुढच्या साईडला. समोरच्या साईडलाच मित्रांनो गवत वगैरे बरं का दाखवतो तुम्हाला. आता आपल्या रेग्युलर रस्त्यानं आलं का तर पुढच्या साईडलाच पा